आज भजन करणारी ती माता होती, परमार्थ करणारी ती माता होती. ज्या दिवशी माय गेली असेल त्यांची मुलं मुली ढळढसा रडली असतील यात तीळ मात्र शंका नाही. पण ऐका ना, 10वा झाला, 13वा झाला, 13व्यानंतर ज्या दिवशी त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येत असेल ना, 13व्यानंतर ज्या दिवशी त्यांचं पोरग शेतातून घरी येत असेल ना, जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या क्वाटवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसत असेल ना गड्या, विचारा त्यांच्या पोरीला घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं ते. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिवाळी नावाचा सण झाला महाराज. त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या साडीचा कलर जरी पाहिला तर तासन तास रडणाऱ्या त्यांच्या मुला मुलींना विचारा घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं. आमच्यासारखे बोलून जातील महाराज 1-1.5 तास, आम्हाला काय वाटत नाही त्याचं. श्रद्धांजलीवाले बोलून जातील 1-2 मिनटं, आम्हाला त्याचं काही दुःख वाटत नाही. पण ज्याच्या घरातली व्यक्ती गेली त्याला विचारा त्याचं दुःख काय असतं महाराज. अरे त्या म्हातारीला ज्या प्रकारची भाजी बनवल्यानंतर अति आवडत होती ना, त्या भाजीचा नुसता वास जरी आला तर तासन तास राहणार त्यांच्या घरच्याला विचारा घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. किती प्रेम करते रे महाराज माय. एखाद्याची माय जर गेली आणि तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नकोस, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटलीस ग माय, मेलेल्या आईचं वाक्य राहत, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. मला सांगा, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल महाराज. जाणार रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठा रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला ना, रात्री 2, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला, काय विचारते रे माय, काय विचार, करेक्ट लेकरा तू जेवला काय. लेकरू जर म्हटलं ना, आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर जगात कुणात असेल, आपल्या माईत असते गड्या. ओलं सरपण असू द्या रे ओलं, माझ्या आईच्या नाका डोळ्यात धूर जाईल, डोक्यात मुंग्या येतील. रात्री 2 वाजता माय उठते, पावसाने भिजलेलं सरपण घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. मी स्वतः बाहेर राहतो, मला माहिती आहे. मोलकर्णीला तुम्ही 10,000 रुपये द्या, गरम चपात्या करीन, पण त्याच्यात प्रेम नसतं, माया नसते, वात्सल्य नसतं, ममता नसते. एकदा माय गेली का किती पैसे असू द्या पुन्हा आणता येत नाही गड्या. पोरींनो, तुम्ही कधी जा बरं, दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते पोरींनो. अरे पोरगे जर निघाली, पिशव्या उचलल्या, उंबऱ्याच्या बाहेर आली तर माय पळत येते गड्या. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे करे. अरे किलो भरकम आहे ना कांदे देती. नातवाला भूक लागू नये भुईमुगाच्या शेंगा भाजून देईन, गुळाचा खडा देईन, त्या नातवाचे 2-4 मुकी घेईन, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया राहते महाराज. ती माय ज्या दिवशी जाते त्या दिवशी तिची किंमत कळते. आणि पुरुष मंडळी, माता भगिनी, सगळ्यात ज्यादा माईचं आणि बापाचं प्रेम जर या जगात कोणावर असेल ना, आपल्या पुरीवर असतं महाराज. 2 मुली महाराज यांना संपेल पुरुष मंडळी 1-5 मिनिटात माझं कीर्तन. आता तुम्ही इथून बाहेर निघाले का प्रत्येकाने आपल्या पुरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुमचा आवाज छोटा येतोय, तुम्ही आजारी पडले काय बाबा, बाबा खरं सांगा तुमचा घसा बसला काय, बाबा आवाज छोटा येतोय म्हणजे दादा काही बोलला काय, घरात काही भांडणं झाले काय, काही किरकिरी झाली काय. सगळ्यात अगोदर बापाचं दुःख जर जगात कुणाला कळत असेल, आपल्या पोरीला कळतं महाराज. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू दे रे, मी बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो महाराज. कधी कधी करेक्ट ज्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात, हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतोय बरं का, मला माहिती नाही पाहुणे कसे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे,
उद्या काही बरं वाईट झालेला जबाबदार तू राहशील देवा. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात. संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील 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 तुमची पोरगी गोडे दिसायला पसंत आहे, आम्हाला तयारीला लागा. बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचं आकाश पडतं. आनंद तेवढाच, दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल रे. कोण मला विचारण बाबा चहा करून देऊ का बाबा? कोण मला विचारण बाबा गोळी घेतली का बाबा? कोण मला विचारण बाबा तब्येत बरी आहे का बाबा? कोण मला विचारण बाबा सकाळपासून कुठे गेले होते? पोरीच्या लग्नाकरता मंडप आल्याच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो महाराज. पोरीच्या लग्नाकरता सावकाराच्या पाया पडणारा बाप असतो ना. माय पोरीचं लग्न थाटा झालं पाहिजे, नेते आले पाहिजे, मंत्री आले पाहिजे, खासदार आमदार आले पाहिजे, सगळ्याच्या पाया पडतो. लग्नाचा दिवस उगू द्या, बापाचं तोंड पहा. मंगल कार्यालयाच्या एका कोपऱ्याला जाईन, तोंडामध्ये रुमाल कोंबतून ढळ ढसा रडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा संध्याकाळी मला सोडून जाईल रे. कोण विचारण जेवले का? कोण विचारण गोळी घेतली का? कोण विचारण तब्येत बरी आहे का? मगाशी मी फेटा बांधत होतो समोरच्या घरामध्ये. आमच्या ताईंनी मला सांगितलं, महाराज 12 दिवसापूर्वी त्या घरात घटना घडली महाराज, आणि चालता बोलता त्या बापाला 55 वर्षात जावं लागलं महाराज. त्यांच्या चिरंजीवाच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. मी फेटा बांधत असताना ज्या दिवशी घरातला बाप जातो ना महाराज, त्या दिवशी घरातलं वैभव जातं. तुमच्याकडे किती पैसा असू द्या महाराज, जोपर्यंत बाप खुर्ची टाकून बसलेला आहे ना त्या घराला वैभव आहे. आणि ज्या दिवशी घरात माय आहे तोपर्यंत घरात माया आहे महाराज. तोपर्यंत त्यांना जीव लावा. जसं बापाचं प्रेम पुरीवर असतं ना, तसं माईचं प्रेम पण पुरीवरतीच असतं. माय आजारी पडू द्या आणि पोरांनो कधी भेटायला जा बरं. आई 2 दिवस झाले तू पाण्याचा घोट नाही घेतला, चल ना तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, तुला सलाईन लावू, तुला सफरचंद आणू. माय सांगते माई शेवटची इच्छा आहे रे लेकरा. आता काय इच्छा आहे? तुला पुण्याला न्यायचं माय हॉस्पिटलला? लेकरू विचारतं. माय सांगते नाही, माई शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे? माय सांगते माय पोरीला फोन कर, तिला बोलून घे, तिचं तोंड पाहायचं, मला जीव सोडायचा लेकरा, बस माझी काही अपेक्षा नाही. पोरगी आल्याशिवाय माझी जीव नाही सोडू शकत महाराज. शेवटचं 1-2 मिनिटाचं प्रबोधन करील मी तुमच्या गावात, पुन्हा कीर्तनाला येईल नाही येईल तो भाग द्या सोडू. पण पुरुष मंडळी, जिथपर्यंत माझा आवाज येतोय ना, बसलेल्यापैकी तुम्ही जर भाऊ असाल ना गड्या, पैसा कमी कमवा गड्या, पण एका विचाराने राहा. तुम्ही घराने वेगळे राहा भाऊ माझं काय हरकत नाही, तुम्ही चुलीने वेगळे राहा काय हरकत नाही, पण तुम्ही विचाराने एकत्र राहा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं ना, माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं महाराज. त्याच 2 भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं, मायबाप 10 वर्ष लवकर मरतील वस्तुस्थिती आहे. लय माळा घालणं, लय गोपीचंद लावणं, 24 तास मंदिरात बसणं, मी त्याला परमार्थिक नाही म्हणत. ज्याचं भावावर प्रेम आहे, बहिणीवर प्रेम आहे, कुटुंबात आनंद आहे, समाजात निघाला का लोक आदराने रामराम घालतात, तो खरा माझ्यासाठी परमार्थिक आहे. माझ्यासाठी एक करायचं सगळ्या पुरुष मंडळीने. आता उभा राहिलेले, खाली बसलेले, पाठीमागं जिथपर्यंत माझा आवाज येतो एवढा संदेश सगळ्यांनी फॉलो करायचा. संदेश लय सोपा आहे, फक्त संदेश फॉलो केल्यावर मला फोन करून सांगा, उगले महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, आम्ही पिंपळसला राहत त्या तालुक्यात, आणि तुम्ही 1 वर्ष श्राद्धानिमित्ताने संदेश दिला होता, तो आम्ही फॉलो केला, सार्थक होईल माझं कीर्तन. नसेल तुमच्याकडे नंबर, यूट्यूबला इंस्टाग्रामला अक्षय महाराज उगले सर्च करा. कार्यक्रमानंतर मी माझा नंबर दिला, नाही फोन केला तरी जमा. मी ते 8 दिवसापूर्वी मुंबईला एक कीर्तन केलं महाराज, बहीण भावंडाच्या नातेवरती बोललो, त्यांनी इंस्टाग्रामला मला मेसेज करून टाकला. एवढं मला आनंद वाटला महाराज. कोण म्हणतं बदल होत नाही, 100% बदल होतो. तुम्ही संदेश फॉलो करायला अशी माझी अपेक्षा आहे. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने महाराज, प्रत्येक माझ्या मित्रांनी एक करायचं, आपल्या सख्ख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला उद्यापासून दररोज एक फोन करायचं महाराज, दररोज. आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा जेवण केलं का, आणि दुसरा प्रश्न विचारायचा पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का. मला नाही वाटत याच्या व्यतिरिक्त आपल्या रक्ताच्या बहिणीला आपल्याकडून काय अपेक्षा असेल. अरे तुमच्या जमिनीत वाटा लागत नाही, तुमच्या पैशात वाटा लागत नाही, तिची मरेपर्यंत इच्छा असती माय भावाने 2 शब्द माय संग प्रेमाने बोलावं. कडे हो, तुमचा जर ॲक्सिडेंट झाला ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर जगात कोण असेल, आपली रक्ताची बहीण असते गड्या. त्याला जर माहिती झालं नाही, हायवेवर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने त्याला उडून दिलं, नगरला हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं. अरे लोकांची रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते, डॉक्टर कितीही पैसे लागू द्या पण माझा भाऊ जगला पाहिजे, डॉक्टर मी लोकांची रोजाने जाईन, डॉक्टर अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. काही भूमिका जर जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते गड्या. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली ना, माझी बहीण नगरले ते 4000 रुपये त्याच्यात टाकते आणि 5000ची साडी घेते. पण सासू सासऱ्याला मिळून सांगते, माय भावाने मला 5000ची साडी घेतली.
माझ्या बापाने मला 5,000ची साडी घेतली. भावाचं आणि बापाचं नाव कधीच धुळीला घालीत नाही. त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. बहिणीची किंमत लग्न होईपर्यंत नाही कळत. मला असंच वाटायचं देवाने मला कशाला बहीण दिली. जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न झालं नव्हतं महाराज, अख्खं कपाट तिच्या साड्याने कपड्याने भरलेलं असायचं. मला एवढी जागा नव्हती कपाटात कपडे ठेवायला. मी जर असं क्वाटवर झोपलो तर माझ्या वडिलाने म्हणावं, ए ते परक्याचं धन आहे, किती दिवस आपल्या घरी थांबणार आहे, लग्नानंतर ते लोकांच्या घरी जाणार, तिला क्वाटवर झोपत देत, तू खाली झोप. मी मनातल्या मनात देवाला म्हणा, देवा कशाला मला बहीण दिली असेल तर देव बोतो. पण ज्या दिवशी माझ्या बहिणीचं लग्न झालं रे, लग्नानंतर बहीण 2 दिवसासाठी घरी आली फक्त. एवढी बॅग घेऊन आली. कोपऱ्यात बहिणीने बॅग ठेवली. एवढ्या चटईवरती बहीण 2 दिवस झोपली आणि 2 दिवसांनी पुन्हा निघून गेली. लग्नाच्या अगोदर ज्या बहिणीला अख्खं कपाट पुरत नव्हतं साड्या कपडे ठेवायला, ज्या बहिणीला कॉट पुरत नव्हता झोपायला, तीच बहीण लग्नानंतर 2 दिवसासाठी येते महाराज. तिला माहिती आहे पाहुण्याचं घरी जास्त दिवस थांबायचं नाही, आई बापाला बरं वाटतं म्हणून यायचं, 2 दिवसांनी पुन्हा निघून जायचं. बहिणीची किंमत लग्नानंतर कळते. शेवटचं वाक्य आहे का, बहीण नसते तर माझ्या ज्ञानोबाचं काय झालं असतं, कधीतरी ताटीच्या अभंग वाचा. मुक्ताबाई जन्माला आली नसते तर आपल्याला ज्ञानोबा दिसले नसते महाराज. त्या मुक्ताबाईने सांगावं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, उजव्या हाताला आपली माया असावी, डाव्या हाताला आपली बहीण असावी. परमार्थ थोडा लांब ठेवा, कुटुंब व्यवस्था थोडी सांभाळा. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल, जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देणार नाही. तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं, दिलगिरी व्यक्त करतो. आज तरी वेळ माझ्याकडे कमी होता, नाही तर या प्रसंगाला 10-10 हजार लोक रडतात महाराज माझ्या कीर्तन प्रवचना. हे आपल्या स्वामींची कृपा आहे आपल्यावर. रडवण्याचा उद्देश नाही महाराज माझा, पण खरं सांगू मी तुम्हाला, 7-8 महिने झाले विषय अहिल्यानगर पुणे जिल्ह्यामध्ये मी वारंवार घेतला. दशक्रियाचं प्रवचन असेल, श्राद्धाचं कीर्तन